साखर आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा देते, परंतु जास्त प्रमाणामध्ये पांढरी साखर, मिठाई, केक, बिस्किटे, कोल्ड ड्रिंक्स खाल्ली तर अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही अशा अतिरिक्त साखर खाणं जर कमी केलं तर काही दिवसातच तुमच्या शरीरामध्ये खूप चांगले बदल दिसू शकतात. त्यातील पहिला चांगला बदल म्हणजे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे रक्तातील साखरेत होणारे अचानक चढउतार कमी होतात. इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते आणि पुढे जाऊन मधुमेहाचा धोकाही कमी होण्यास मदत होऊ शकते. आणि दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे वजन कमी व्हायला मदत होते. अतिरिक्त कॅलरी कमी होतात. गोड पदार्थामुळे होणारं वारंवार खाणं कमी होतं. पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते जर आहार आणि व्यायाम असेल तर. जास्त साखरयुक्त पेयांचं सेवन पोटाभोवती चरबी वाढवण्याशी संबंधित आहे. साखर कमी केल्यामुळे हृदयाचं आरोग्यही निरोगी राहतं. रक्तदाब सुधारण्यास मदत होते. हृदयविकाराचा धोका खूप कमी होऊ शकतो. यकृताचं आरोग्यही सुधारू शकतं. अतिरिक्त साखरेमुळे फॅटी लिव्हरचा धोका खूप वाढू शकतो. साखर कमी केल्यामुळे यकृतावरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. त्वचा अधिक निरोगी दिसू शकते. मुरूम कमी होण्यास मदत होते आणि त्वचेची चमक वाढते. सुरकुत्या येण्याची प्रक्रिया काही प्रमाणामध्ये मंद होण्यास मदत होऊ शकते. ऊर्जा अधिक स्थिर राहते. जेवल्यानंतर येणारा थकवा कमी होऊ शकतो. दिवसभर उत्साह टिकून राहण्यास मदत होते. मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. लक्ष केंद्रित करणं सोपं वाटू शकतं. मूडमध्ये अचानक होणारे बदल कमी होऊ शकतात. मानसिक ताजेपणा जाणवू शकतो. झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. रात्री गोड पदार्थ खाणं टाळलं तर झोप शांत लागते. दाताचं आरोग्य सुधारतं. दात किडण्याचा धोका कमी होऊ शकतो. हिरड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. पचन सुधारू शकतं. पोट फुगणं कमी होऊ शकतं. काही लोकांमध्ये अपचन आणि गॅसचा त्रास कमी होतो. रोगप्रतिकार शक्तीमध्ये बदल होतो. अतिरिक्त साखर दीर्घकाळ जास्त प्रमाणामध्ये घेतल्यास शरीरामध्ये दाह वाढू शकतो. साखर कमी केल्यामुळे हा दाह कमी होतो. गोड खाण्याची सवय कमी होते. नैसर्गिक गोड चव अधिक चांगली वाटू लागते. सांधेदुखी, सूज कमी होण्यास मदत होते. काही लोकांमध्ये शरीरातील दाह कमी झाल्यामुळे सांधेदुखी आणि सूज कमी झाल्याचा अनुभवही येऊ शकतो. त्याचप्रमाणे दीर्घकालीन आजारांचा धोकाही कमी होऊ शकतो. साखर कमी करण्याबरोबर संतुलित आहार, व्यायाम आणि निरोगी जीवनशैली ठेवली तर अनेक समस्यांना आपण दूर ठेवू शकतो. जसं की मधुमेह कमी होतो, हृदयविकार, लठ्ठपणा, फॅटी लिव्हर यासारख्या समस्या दूर होतात. चयापचयाशी संबंधित असणाऱ्या समस्याही दूर होतात. पहिल्या काही दिवसामध्ये लोकांना तीव्र गोड खाण्याची इच्छा होऊ शकते. डोकेदुखी होऊ शकते, चिडचिड होऊ शकते, थकवा जाणवू शकतो. पण ही लक्षणे तात्पुरती असतात. बहुतेक वेळा ही लक्षणे कमीही होऊ शकतात. साखरेऐवजी तुम्ही काय खाऊ शकता तर ताजी फळे खा, सुका मेवा घेऊ शकता, ताक खाऊ शकता, दही खाऊ शकता, मोड आलेली कडधान्ये, ओट्स, ज्वारी, बाजरी, नाचणी खाऊ शकता, भरपूर भाज्या खाऊ शकता, पुरेसं पाणी पिऊ शकता. रिफाइंड साखर कमी करणं किंवा बंद करणं हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर निर्णय ठरू शकतो. यामुळे वजन नियंत्रित राहतं, रक्तातील साखर नियंत्रणामध्ये राहते आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यास खूप मदत होते. यकृत, दात, झोप आणि एकूणच ऊर्जा यामध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात. मात्र साखर बंद केल्याचा अर्थ पूर्णपणे कार्बोहायड्रेट किंवा फळे टाळणे असं नाही. संतुलित आणि पौष्टिक आहारासोबत नियमित जर तुम्ही व्यायाम केला तर त्याचे अधिक प्रभावी असे फायदेही तुम्हाला मिळू शकतात. तेव्हा नक्कीच साखर खाण्याचा मोह टाळा आणि नक्कीच निरोगी राहण्याचा प्रयत्न करा.